रात्री कितीही जागायला सांगा, कितीही काम सांग, मी उशिरा रात्री जागून करेन, पण सकाळी काय मला लवकर उठून कामं करणं होत नाही. लवकर उठायला काय मी उठून जाईल, पण नंतर ना दिवसभर माझी चिडचिड होते, दिवसभर मला ना थकवा जाणवतो, त्यामुळे काय मी लवकर उठत नाही बुवा. तुम्ही जर यापैकी एक असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सकाळी लवकर कसं उठावे. येस, बेसिक गोष्ट सकाळी लवकर उठणे याची आपण सवय कशी लावून घ्यावी. या व्हिडिओचं मला सजेशन होतं, काही जणांनी कमेंट करून सांगितलं होतं की असा व्हिडिओ बनवा. सो त्या रिस्पॉन्समध्येच हा व्हिडिओ आहे. तुमच्याही मनात एखादा टॉपिक असेल की ज्याच्यावर मी व्हिडिओ बनवावा तर नक्कीच मला सजेस्ट करा कमेंट सेक्शनमध्ये. येऊया आजच्या व्हिडिओकडे. आपल्या सर्वांना लहानपणापासूनच माहिती आहे की जेव्हा आपण लवकर उठतो त्यावेळेस आपल्याकडे एक्स्ट्रा टाइम असतो स्वतःवरती काम करण्यासाठी. समजा मी जर 1 तास आधी उठले रेग्युलर टाइमच्या तर मला 1 तास पूर्ण मिळतो अनडिस्टर्ब. म्हणजे त्यावेळेला मला कसलंच डिस्टर्बन्स नसतं, कुणी येणारं जाणारं नसतं, कुणी सकाळी सकाळी फोन करणारं नसतं. सो अशा वेळेस मी माझं कुठलंही आवडतं काम करू शकते. कुठलंही काम जे मला माझे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये हेल्प करेल किंवा मला माझ्या हेल्थमध्ये हेल्प करेल. मी एक्सरसाइज करू शकते, मेडिटेशन करू शकते. पण ते कधी? वेन यू वेकअप अर्ली, जेव्हा तुम्ही लवकर उठता. पहिली स्टेप आहे मेक अ फर्म डिसिजन. एक दृढ निश्चय करा. हो, जेव्हा आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला कमांड करतो की मला XYZ टास्क करायचा आहे, जेव्हा आपण असं निश्चय करतो की नाही मला हे काम पूर्णत्वास न्यायचं आहे, त्यावेळेस तुम्ही काहीही करून वेळ काढता आणि त्यावेळेस तुम्ही कितीही हार्डवर्क करून ते काम पूर्णत्वास नेता. लाईफमधले काही एक्झाम्पल्स द्यायचे झाले तर समजा तुमचा काही इव्हेंट आहे, प्रेझेंटेशन आहे उद्या ऑफिसमध्ये, पण तुम्हाला लवकर जायचं आहे आणि सकाळी 5:30ची लोकल ट्रेन आहे. ऑफकोर्स यू आर गोइंग टू वेक अप. तुम्ही अलार्म वाजायच्या आधीच उठून जाणार. का? कारण तुम्हाला माहिती आहे हा इव्हेंट किती इम्पॉर्टंट आहे. कारण वी आर एक्सायटेड, वी आर इंटरेस्टेड इन दिस थिंग. आणि आपण कुठेतरी आदल्या दिवशी असं डिसिजन केलेला असतो की नाही मला उद्या मिस करायचं नाहीये. सो मेक अ फर्म डिसिजन. तुम्ही स्वतःलाच असं कमांड करा, स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला असं कमांड करा की मला उद्यापासून लवकर उठायचं आहे किंवा मला उद्या लवकर उठायचंच आहे. अँड सी, तुमचा हा डिसिजन तुमचं सबकॉन्शियस माइंड हे कम्प्लीटच करणार. सकाळी लवकर उठायचं हे आपण डिसिजन तर घेतलं आहे. नाव व्हॉट वी हॅव टू डू इज सेट अप अ रिअलिस्टिक वेकअप टाइम. एक सकाळी लवकर उठण्यासाठीचा वेकअप टाइम ठरवायचा आहे. बट कधी कधी होतं असं, आपण स्वतःकडून खूप अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स ठेवतो, खूप काहीतरी वरच्या लेवलची अपेक्षा ठेवतो. जर एखादी व्यक्ती सकाळी 8ला उठत असेल आणि त्याने जर असं डिसिजन केला मी उद्यापासून ब्रह्ममुहूर्तावरती उठेन, 3:30-4ला उठेन, हे पॉसिबल आहे का? वेल, एखाद्या वेळेस पॉसिबलही आहे, ते उठतीलही, पण दिवसभर तुम्ही ग्रम्पी राहाल, चिडचिडे राहाल. का? का तर झोप पूर्ण झालेली नसते. सो एक रिअलिस्टिक गोल सेट करा, एक रिअलिस्टिक वेकअप टाइम ठेवा. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर सकाळी 8 वाजता उठत असाल तर एक रिअलिस्टिक टाइम सेट करा की मी सकाळी 7ला उठेन, आजपासून मी सकाळी 7ला उठेन. सो हा थोडासा अचिवेबल पण नसतो आणि खूप जास्त ड्रास्टिक चेंज नाही होत तुमच्या बॉडी क्लॉकमध्ये. आणि 8 वाजता उठणारे तुम्ही जेव्हा 7 वाजता उठू लागता, ज्यावेळेस तुम्हाला त्याची हॅबिट होते, मग तुम्ही आणखीन 1 तास लवकर उठू शकता. मग तुम्ही तुमचा वेकअप टाइम 6चा ठेवू शकता. आणि असं हळूहळू करून तुम्ही तुमचा वेकअप टाइम ज्या वेळेला तुम्हाला हवा त्या वेळेला ठेवू शकता. बट तो रिअलिस्टिक हवा. वेकअप टाइम, जागे होण्याचा टाइम हा रिअलिस्टिक हवा. याने काय होईल, आपलं जे डेली रुटीन आहे ते सुरळीत चालेल. नाही तर सकाळी लवकर उठण्याचं तुमचं गोल तर तुम्ही अचीव कराल, बट दिवसभर तुम्हाला लॅक ऑफ एनर्जी, ग्रम्पीनेस, चिडचिड असं होईल. आता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं म्हटलं तर आदल्या दिवशी रात्री आपल्याला वेळेत झोपावं लागेल. स्लीप ऑन टाइम. वेळेवरती झोपा, एका फिक्स्ड वेळेवरती झोपा. योग्यरित्या फंक्शन चालू ठेवायचे असतील आपल्या शरीराचे तर आपल्याला कमीत कमी 7 तासाची झोप पूर्ण झालेली असायला पाहिजे. सो जेव्हा केव्हा तुम्ही उठाल त्याआधी 7 तासाची झोप तुमची पूर्ण झालेली पाहिजे. या अकॉर्डिंग तुम्ही तुमचा झोपण्याचा टाइम जो आहे तो फिक्स करा. आणि वेळेवरती झोपण्यासाठी तुम्हाला काही हर्डल्स किंवा काही अडचणी ज्या आहेत त्या तुम्हाला पार कराव्या लागतील. आता काय हर्डल आहे? सगळ्यात आधी तो म्हणजे डिजिटल गॅजेट्स किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स. येस, झोपण्याच्या 1 तास आधीपर्यंत इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तुम्ही अवॉइड करायचे आहेत. फोन, टॅब, TV, लॅपटॉप, कम्प्युटर या सर्व गोष्टी झोपण्याच्या 1 तास आधीपर्यंत बंद झाल्या पाहिजेत.
जेव्हा तुम्ही उशिरा डिजिटल इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स हँडल करता त्यावेळेस ही ब्लू लाईट आपल्या डोळ्यावरती पडते आणि त्याच्यातून ब्रेनला असा सिग्नल जातो की हा दिवस आहे. पण रात्र असताना जर दिवस आहे असा जर सिग्नल ब्रेनला गेला तर मेलेटोनिन नावाचं जे हॉर्मोन आहे, जे हॉर्मोन आपल्याला झोपी घालतं, ते हॉर्मोनचं प्रोडक्शन कमी होऊन जातं. हे गॅजेट्स तुमच्या झोपण्याच्या 1 तास आधीपर्यंत बंद व्हायला हवेत. म्हणजे काय, तुमचं मेलेटोनिन प्रोडक्शन जे आहे ते इन्क्रीज होईल किंवा नॉर्मलाइज होईल आणि तुम्हाला व्यवस्थित वेळेवरती झोप लागेल. वेळेत झोप लागावी यासाठी आणखीन एक आपल्याला प्रिकॉशन घ्यायचं आहे. ते म्हणजे काय, अवॉइड कॅफिन इनटेक लेटर इन द इव्हनिंग. म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये कॅफिन आपल्या पोटात जाणार नाही याची काळजी घ्यावी. कॅफिन कशामध्ये असतं, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स याच्यामध्ये कॅफिन असतं. होतं काय, जेव्हा आपण चहा, कॉफी, कोल्ड्रिंक घेतो त्यावेळेस त्यामधलं जे कॅफिन आहे ते आपल्या बॉडीमध्ये अलर्टनेस क्रिएट करतं. म्हणजेच काय, आपल्या शरीराला खाडकन जागं करतं, शरीराला, मेंदूला. आणि जे मेलेटोनिन हॉर्मोन जे आपण आता बोललो की जे आपल्याला झोपण्यास मदत करतं ते कमी सिक्रेट होतं जर आपण कॅफिन कंझ्युम केलं तर. कॅफिननी अलर्टनेस येतं, एकतर जागेपणा येतो आपल्याला, आणि अगेन जे मेलेटोनिन हॉर्मोन प्रोड्यूस व्हायला पाहिजे त्यावेळेला ते होत नाही. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला लेटर इन द इव्हनिंग 4-5 नंतर चहा, कॉफी, कोल्ड्रिंक घेणं टाळा. तर रात्री वेळेवरती झोप लागावी असं जर आपल्याला वाटत असेल तर ऑफकोर्स आपल्याला दुपारी झोपणं हे टाळलं पाहिजे. येस, वी शुड अवॉइड स्लीपिंग इन द आफ्टरनून. तुम्ही जर माझ्यासारखे लकी असाल आणि जे वर्क फ्रॉम होम करत आहेत आणि ज्यांना दुपारच्या वेळेला थोडं रिलॅक्सेशन मिळतं किंवा लथार्जिक टाईम मिळतो, तर प्लीज अवॉइड स्लीपिंग इन द आफ्टरनून. दुपारी झोपणं थोडं अवॉइड करा. सो आफ्टरनून नॅप जर तुम्हाला घ्यायचं असेल तर 15 ते 20 मिनिटाचं तुम्ही जास्तीत जास्त घेऊ शकता. पण अगदी 1-2 तास झोपणं हे अवॉइड करा, कारण अशाने अगेन तुमचं स्लीप सायकल जे आहे ते डिस्टर्ब होऊन जाईल आणि मग तुम्हाला रात्री झोप लागणार नाही. आणि रात्री वेळेत झोप लागली नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला त्रास होईल. त्यामुळे दुपारची झोप ही टाळा आणि रात्री वेळेत झोपा. सो हा होता आजचा व्हिडिओ, हाऊ टू वेकअप अर्ली, म्हणजे सकाळी लवकर कसे उठावे याबद्दलचा. तुम्हाला हे बेसिक स्टेप्स कशा वाटल्या, हे बेसिक नॉलेज कसं वाटलं मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला का हेही सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.